विधानसभेच्या निवडणुकांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आपली भूमिका आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर ठेवणार आहेत। ही नेमकी भूमिका काय असणार आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे, कारण का मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका असेल या संदर्भात मागे जेव्हा बैठक झाली होती तेव्हा आपण युतीमध्ये लढायचं की स्वबळावर लढायचं यावर चर्चा झाली होती। त्यावेळेला बहुतेक कार्यकर्त्यांचं मत होतं की युतीमध्ये जाऊन लढलं पाहिजे। त्यामुळे राजगर्जनेत नेमकी काय घोषणा होणार, काय गर्जना होणार याकडे लक्ष आहे। आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, खरं तर हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे, कारण का कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा मेळावा आहे, कारण का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। राज ठाकरेंची भूमिका काय असू शकते? असं आहे की विधानसभेनंतर पहिल्यांदाच सन्माननीय राजसाहेब हे जाहीर सभेमध्ये बोलणार आहेत, सर्व आमच्या महाराष्ट्र सैनिकांना संबोधित करणार आहेत। आपल्याला माहीत असेल तर येणाऱ्या महानगरपालिका म्हणजे नुसती मुंबई महानगरपालिका नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती यांची निवडणूक आहे। एक प्रकारे मिनी विधानसभेचीच निवडणूक आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर त्या दृष्टीने कशा पद्धतीने पक्षांनी पावलं टाकली पाहिजेत, महाराष्ट्र सैनिकांनी काय भूमिका घेऊन पुढे गेल्या पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन उद्या राजसाहेब ठाकरे करणार आहेत आम्हाला। आणि तुमच्या इतकी आम्हालाही उत्सुकता आहे एक नक्की की पक्षामध्ये रिफॉर्म झाले पाहिजेत या संदर्भातली चर्चा आमची झाली होती। त्या दृष्टीने काय रिफॉर्म करायचे आहेत या संदर्भातलं मार्गदर्शन उद्या सन्माननीय राजसाहेब करतील। संदीपजी, विधानसभेच्या पूर्वी रंगशारदा येथे मेळावा झाला होता तेव्हा राज ठाकरेंनी घोषणा केली होती की आपण सर्व 200 ते 225 जागा लढवणार आहात आणि काही झालं तरी आपण सत्तेत असणार आहात। यावेळेला काय अपेक्षित आहे? नाही, मला असं वाटतं की निवडणुका येतात, निवडणुका जातात। समजा पराभव झाला असेल तर ते पराभवाची काय कारणं आहेत याच्या संदर्भातलं आत्मचिंतन हा प्रत्येक पक्ष करत असतो, आम्ही सुद्धा केलेलं आहे। आत्मचिंतन केल्यानंतर पुढे काय करायचं आहे, मला असं वाटतं आता जी गोष्ट झाली ती झाली, याच्या पुढे काय करायचं आहे, कुठल्या पद्धतीने पुढे जायचं याचं मार्गदर्शन साहेब करतील आणि निश्चित त्याच जोमाने महाराष्ट्र सैनिक कामाला लागतील। तोच प्रश्न आहे मगासपासून, स्वबळाचा नारा असेल की घटक पक्षांसोबत किंवा महायुतीमध्ये जाणार या संदर्भात? कारण का भाजपनं देखील सांगितलं की राज ठाकरेंची भूमिका हिंदुत्वाची आहे, आम्हाला सोबत आलं तर आवडेल। बघा, असं आहे की गेल्या विधानसभेमध्ये युती होता होता राहिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर या संदर्भात काय करता येईल, मला असं वाटतं या संदर्भातला विचार हा आत्तापासून करणं आवश्यक आहे। अशी पक्षात एक भावना आहे, ती आम्ही सन्माननीय राजसाहेबांसमोर मांडलेली आहे। तर या संदर्भातला काय निर्णय घ्यायचा तो ते ठरवतील आणि ते सांगतील। भाजपसोबत युती की एनडीए सोबत युती असेल? मला वाटतं या संदर्भात खूप बोलणं खूप प्रीमॅच्युअर ठरेल। संदर्भात भूमिका मांडतील ना, आमच्या भावना आम्ही व्यक्त केलेल्याच आहे। चर्चा सुरू आहे भाजपसोबत? नाही, आत्ता तरी कुठली चर्चा माझ्या माहितीप्रमाणे तरी चालू नाही, पण या संदर्भातली चर्चा करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि आम्ही ती भावना सन्माननीय राजसाहेबांकडे व्यक्त केलेली आहे। तर याच्यावर निर्णय साहेब घेतील। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे की उद्याच्या राजगर्जनेत नेमकं राज ठाकरे काय भूमिका मांडतात याची उत्सुकता त्यांना देखील आहे, परंतु दुसरीकडे एनडीए सोबत जायचं की भाजप सोबत जायचं याच्यावर देखील सध्या कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे। भाजप आणि मनसे ही युती होऊ शकते, कारण का अशा प्रकारचे संकेत हे दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेले आहेत आणि नुकतंच संदीप देशपांडे यांनी सांगितले की चर्चा व्हायला पाहिजे अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे राज ठाकरे आता ह्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान कसा ठेवतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।